चाकणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आल्याचं बघायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा गोरेंनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलाय। मनीषा गोरेंना दोनही शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आलाय। मनीषा गोरे अर्ज भरायला जाताना ठाकरेंच्या सेनेचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदेंच्या सेनेचे शरद सोनवणे सुद्धा उपस्थित होते। दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी आता उभ्या राहिलेल्या आहेत। त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय असं मत दोघांनीही म्हणजे दोन्हीच पक्षांनी व्यक्त केलं। नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येतीये आणि ती युती होतीये ती म्हणजे चाकण नगर परिषदेमध्ये। चाकण नगर परिषदेमध्ये मनीषा गोरे यांचा फॉर्म भरण्यासाठी आमदार साहेब तुम्ही स्वतः होतात। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिंदेंची शिवसेनेचा उमेदवार आहे आणि तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहात। काय एकंदरीत ही संपूर्ण जी युती आहे ती कशा पद्धतीने? खरं तर ही युती नाहीये, हा सहानुभूतीचा विषय। स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे हे आमचे मार्गदर्शक होते। ते शिवसेना पक्षातून 2014 साली आमदार झाले। कालांतराने दुर्दैवाने शिवसेना फुटली आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या काही पदाधिकारी शिंदे गटात गेले। त्या भूमिकेतून 2024ला मी ज्यावेळेस विधानसभेला उभा राहिलो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, तर त्यावेळेस आदरणीय मनीषाताई गोरे स्वतः आणि संपूर्ण गोरे कुटुंब माझ्या व्यासपीठावर येऊन त्यांनी जाहीर प्रचार चाकण शहरामध्ये केला आणि त्यामुळे एक जबाबदारी आणि सहानुभूती म्हणून त्या जर उभ्या राहिल्या असतील तर स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांनी केलेलं आम्हाला मार्गदर्शन सहकार्य आणि त्या कुटुंबाचं सहकार्य याची उतराई म्हणून त्या ठिकाणी काम करणं हे मी आणि चाकण शहरातील शिवसेनेचं कर्तव्य समजून परवा उमेदवारी अर्ज भरताना मी असेल, तालुका प्रमुख असतील, चाकण शहराचे शहर प्रमुख असतील आणि इतरही सर्व चाकणचे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या भूमिकेतून एक आव्हान केलं की ही निवडणूक नगराध्यक्षपदाची सहानुभूतीच्या विषयावर बिनविरोध व्हावी। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा जो निर्णय आहे तो फक्त चाकणपुरता मर्यादित आहे, मात्र याचे संपूर्ण जे पडसाद आहे ते राज्यभर कशा पद्धतीने उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, राजगुरुनगर, पुणे।